भिवंडी तालुका के पुरना गांव पुरना ग्राम पंचायत के अंतर्गत पुरना ग्राम पंचायत सरपंच वैशाली नितिन पाटिल, उप सरपंच अमोल रतिलाल पाटिल तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के विशेष प्रयासों से 6 दिसंबर 2022 को पानी टाकी के भव्य उद्घाटन केंद्र मंत्री पंचायत राज राज्य मंत्री सम्मानीय श्री कपिल जी पाटिल के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि भिवंडी पंचायत समिति के सभापति भानुदास पाटिल के विशेष प्रयासों से 15वां वित्त आयोग निधि अंतर्गत ज्येष्ठ नागरिक कट्टा का भव्य उद्घाटन जिला परिषद सदस्य थाने कुंदन तुलसीराम पाटिल भिवंडी पंचायत समिति के सभापति भानुदास पाटिल के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व पुरना गांव के आजी माजी सरपंच, उप सरपंच व ग्रामस्थ मंडल भारी संख्या में उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान सरपंच वैशाली नितिन पाटिल, उप सरपंच अमोल रतिलाल पाटिल, ग्राम सेवक विनय महात्रे, सदस्य सुरेश पाटिल, मनीष खंडागले, भालचंद्र टावरे, तेजस जाधव, महेश मिटकर, विक्रांत इताड़कर, सदस्या पल्लवी टावरे, शैला चौधरी, कुंदा महात्रे, रिंकू पाटिल, योगिता पाटिल, उर्मिला इताड़कर, कुंता इताड़कर तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों व कर्मचारियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। नमो तस्सा संबुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगतियंति बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंति धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंति संघं शरणं गच्छामि तं शरणं गच्छामि तृतीयंति धम्मं शरणं गच्छामि पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि अदीन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु नित्यमोनोदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धेन सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्ध धम्मं च संඝं सुगततन्मव धातु गब्बेलं काय जम्बुदीपे तीदश पुरवरे नागलोकचितुपे सभ्ये बुद्धस्य। तुळशीराम पाटील, जिल्हा परिषद सदस्य ठाणे, मान्य ग्राम पंचायतच्या माध्यमातून आपले लाडके मंत्री केंद्रीय कपिलजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत आज साधारण 3 लाख लिटर जलकुंभाचा आज उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। तसेच ज्येष्ठ नागरिक कट्टा जे सन्माननीय पंचायत समिती सभापती भानुदास दादा यांच्या माध्यमातून 15व्या वित्त आयोगामधून निधीमधून हा मंजूर केलेला ज्येष्ठांसाठी केलेला हा कट्टा आहे आणि याचाही आज उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा झालेला आहे। खरं तर ग्रामपंचायत म्हटलं तर विकास कामांना त्यांची प्रत्येक ग्रामपंचायत सरपंच असेल, उपसरपंच असेल, सदस्यांनी इच्छा असते की माझ्या गावामध्ये जास्तीत जास्त विकास कामं झाली पाहिजे। परंतु ही कामं मंजूर करण्यासाठी पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, किंबहुना आमदार असतील, खासदार असतील यांच्या माध्यमातून निधी आणण्याचा प्रयत्न करतात, किंबहुना पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल यांच्या माध्यमातून निधी आणण्याचा प्रयत्न करतात आणि माझ्या गावात जास्तीत जास्त कसा विकास काम होईल याच्या दृष्टिकोनाने पूर्ण ग्रामपंचायत काम करतात। परंतु काही वेळा आता मला जवळजवळ 5 वर्ष पूर्ण होतील मी जिल्हा परिषद सदस्य आहे। काही गावामध्ये मग असं होते की मंजूर झालेली निधी सुद्धा गावात तो काम कसं होणार नाही याच्या दृष्टीने काही लोकांचा असतो। मी तर सर्व नागरिकांना एकच सांगेन की राजकारण निवडणूक ह्या 1 दिवसापुरता मर्यादित ठीक आहे,
परंतु तो कायमस्वरूपी डोक्यात ठेवून विकास कामांना जर ब्रेक आणण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर ते चुकीचं आहे. कारण स्वतःचाही नुकसान करून देवा, नागरिकांचंही गावाचं नुकसान करून खरं तर गावाचंही नुकसान होते. म्हणून ज्या पद्धतीने पूर्णा ग्रामपंचायतीने विकास कामाची जी धुरा हाती घेतलेली आहे आणि विकास कामाचा जो सपाटा लावलेला आहे अशाच पद्धतीने प्रत्येक ग्रामपंचायतीने करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून मी पूर्ण ग्रामपंचायत कमिटी, सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व सदस्य असतील, सर्व ग्रामस्थ असतील, त्यांच्या पाठीराखा असल्याने मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगला आपण उपक्रम कामाच्या लोकार्पण प्रसंगी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे सहकारी जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील साहेब, त्याचप्रमाणे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे इतर गावातील ज्येष्ठ नागरिक, आज या दोन्ही कामांचं आदरणीय केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते शुभ हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आणि खरं म्हणजे पाण्याची टाकीचं जे उद्घाटन झालेलं आहे पूर्ण गावासाठी अतिशय गरजेची अशी वस्तू होती. आणि मला खात्री आहे की आज जे पाण्याच्या टाकीचं उद्घाटन झालं आहे त्यामुळे गावातील पाण्याची समस्या नक्कीच पूर्ण होईल. आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जलजीवन मिशनद्वारे सुद्धा तालुक्यातील जवळजवळ संपूर्ण ग्रामपंचायतींना 175 कोटीचा निधी आलेला आहे. एकेका ग्रामपंचायतीला 1 करोड, 2 करोड ते 50 लाखाचा निधी आहे. आणि याद्वारे सुद्धा हर घर जल ही संकल्पना पंतप्रधानांची आहे. त्या दृष्टीने संपूर्ण देशातील प्रत्येक घरामध्ये पाण्याची सुविधा निर्माण होईल अशी मला खात्री आहे. त्याचप्रमाणे आज पुण्यामध्ये जे काही विकास कामं होतात त्यासाठी संपूर्ण ग्रामपंचायती सदस्य, सरपंच, उपसरपंच, त्याप्रमाणे गावातील नागरिक हे सर्व एकत्र येऊन काम करतात. आणि यापुढे सर्वजण असेच एकत्र येऊन गावाचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल या दृष्टीने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब, जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील साहेब किंवा मी स्वतः आम्ही एकत्र येऊन सर्व गावाचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल, पक्षविरहित काम करून गावातील लोकांमध्ये गावाचा विकास आपल्याला कसा करता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा मी ग्रामपंचायतचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. पंचायतमधलं पण काम झालेलं आहे आणि नागरिक कट्टा त्याच्यामध्ये पण पंचायत खूप आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्यासाठी खूप मदत करतात ते आम्हाला. आणि आता जलमिशन योजना पण लाभणार आहे, त्याच्यातनं आम्हाला 1 कोटीचा निधी मिळणार आहे आणि त्याच्यातनं पण आम्ही गावाची सुधारणा करणार आहोत. आजच्या उद्घाटनाबद्दल साहेबांनी आमच्या उद्घाटनामध्ये हजेरी लावून त्यांचे अभिनंदन करते. आणि साहेबांनी खूपच म्हणजे आमच्या गावासाठी केलेलं आहे. बौद्धवाड्यांसाठी पण खूप काही भांडी वगैरे, सगळं डस्टबिन वगैरे गावासाठी आणि शाळेसाठी पण खूप काही दिलेले आहे सभापती साहेबांनी. मी त्यांचे अभिनंदन करते या गोष्टीबद्दल. निश्चितच आम्ही ही नवीन बॉडी आल्यापासून 2020 पासून विकास कामांना सुरुवात झालेली होती. आधी जी कामं सुरू झालेली होती ती आम्ही पूर्णत्वास नेलेली आहेत. गावातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. आणि ग्रामपंचायतला जी सगळ्यात मोठी समस्या असेल काय तर ती लोकांना पाणी कसं पुरवायचं. टाकीचं काम सुरू होतं, ते काम पूर्ण झालं आणि आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आज त्या टाकीचं उद्घाटन झालेलं आहे. त्यासाठी माननीय जिल्हा परिषद सदस्य कुंदनजी पाटील, पंचायत समितीचे आमचे लाडके सभापती भानुदासजी पाटील यांचं खूप मोठं सहकार्य लागलं. आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गावाचा पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागेल. याशिवाय जलमिश्रित जे आपली पंतप्रधान जलजीवन मिश्रण जी योजना आहे या योजनेतून पूर्णा ग्रामपंचायतीला साधारण 1 कोटीचा निधी माननीय पंतप्रधानांच्या निधीतून मिळणार आहे. आणि त्यातून आम्ही 2 पाण्याच्या टाक्या आणखीन प्रस्तावित केलेल्या आहेत. तसे ठराव आम्ही पाठवलेले आहेत. पैकी पाईपलाईनच्या पलीकडे आणि रस्त्याच्या पलीकडे अशा 2 टाक्या, म्हणजे गावाचे साधारण 3 विभाग पडतात. पाईपलाईनच्या पलीकडे एक नवीन पूर्णा गाव डेव्हलप होतं आहे आणि ऑलरेडी रस्त्याच्या पलीकडे डेव्हलप झालेलं आहे आणि अजूनही पुढे होत आहेत. अजून दोस्ती ग्रुप वगैरे खूप मोठे प्रोजेक्ट्स पूर्णा गावात सुरू होत आहेत. आणि त्या भविष्याची योजना म्हणून आम्ही ह्या 2 टाक्या मंजूर केलेल्या आहेत, त्याचा प्रस्तावित दिलेला आहे. आणि पंतप्रधानांच्या निधीतून आम्ही ह्या 2 टाक्या पूर्ण करणार आहोत. त्यासाठी आमच्या पाठीशी भानुदासजी पाटील, कुंदनजी पाटील हे नक्कीच असतील. आमच्या गावकऱ्यांचं सहकार्य आमच्या मागे कायम असतं. आणि केंद्रीय मंत्री आपले आहेत सगळ्यांचे लाडके, ते पक्ष न बघता फक्त माझ्या मतदारसंघातील आलेला माणूस
त्याचं काम कसं पूर्ण होईल हे कायम बघत असतात. मी स्वतः वेगळ्या पक्षातला असल्याने पण मला आजपर्यंत एवढा चांगला अनुभव आलेला आहे की साहेबांकडे गेलो आणि कुठलं काम झालं नाही असं नाही. आम्ही फक्त तिथे शब्द टाकावा आणि तिथे काम पूर्ण व्हावं. म्हणजे आत्तापर्यंत एवढा चांगला अनुभव साहेबांबद्दल आलेला आहे. निश्चितच आत्ता जी ग्रामपंचायत कमिटी जी आलेली ही सगळी तरुण मंडळी आहे आणि सगळ्यांमध्ये कामाचा उत्साह खूप आहे. थोरा मोठ्यांचं सध्यातले गावातले जेवढे अनुभवी जे आधीचे सदस्य आहेत सरपंच वगैरे त्यांचं मार्गदर्शन आम्ही सतत घेत असतो आणि तेही कायम मार्गदर्शन देत असतात. अनिल खंडागळे असोत, नाहीतर आमचे हरदासजी पाटील साहेब असोत, वसंत टावरेजी असो, पण हे कायम आमच्या पाठीशी असतातच. आणि कुठेही साहेबांकडे आम्हाला जायचं असेल तर ते कायम आमच्याबरोबर येत असतात आणि त्यांचं सहकार्य आम्हाला कायम असतं.